सोलापूरमध्ये शरद पवारांचा ताफा हा अडवण्यात आलेला आहे। आंदोलकांकडून शरद पवारांचा ताफा अडवण्यात आलेला आहे। मराठा आंदोलकांनी शरद पवारांची गाडी अडवलेली आहे। सोलापुरातील कुर्डुवाडीमधली ही घटना। शरद पवार हे खरं तर आज सोलापूर दौऱ्यावर आहेत आणि त्या दरम्यानची ही घटना आपण दृश्य पाहतोय। ताफा अडवल्यानंतर शरद पवारांनी गाडीची काच खाली घेऊन आंदोलकांशी बातचीत सुद्धा केल्याची ही दृश्य आहेत। प्रतिनिधी माऊली डांगे हे सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया। माऊली, आपण बातमी पाहतोय शरद पवारांचा ताफा हा आता मराठा आंदोलकांनी अडवलेला आहे। यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर सुद्धा राज ठाकरेंच्या हॉटेल बाहेर सुद्धा आंदोलन करण्यात आलं होतं। एकंदरात राज्यभरात आता मराठा आंदोलक आक्रमक झालेत असं म्हणायचं का? सर्वच नेत्यांना अडवण्याचा प्रयत्न हा आंदोलकांकडून केला जातोय मागच्या काही दिवसांपासून। विक्रांत अगदी बरोबर आहे। आपण बघितलं तर मराठा समाज आता आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। जसं जरांगे पाटील ज्या गावामध्ये सभा घेत आहेत आणि तसं बघितलं तर मराठा समाज हा आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। मंत्र्यांच्या गाड्या असतील, आमदारांच्या गाड्या असतील, हे अडवून मराठा समाजाला आरक्षणाबद्दल जाब विचारतायत। आणि आज आपण पाहिलं तर शरद पवार हे बार्शी दौऱ्यावर आहेत, सोलापूर दौऱ्यावर आहेत आणि कुर्डुवाडी येथे जात असताना मराठा समाजाने त्यांची गाडी अडवली। गाडी अडवून त्यावेळेस मोठ्या घोषणाही त्यांनी देण्यात आल्या की त्यांना विचारण्यात आलं की मराठा समाजाबद्दल तुमची भूमिका स्पष्ट करावी असं मराठा आंदोलकांनी विचारण्यात आलेलं आहे। माऊली, अगदी खरं आहे। खरं तर या दृश्यांमध्ये पाहता येते की मराठा आंदोलक यांनी गाडी अडवल्यानंतर शरद पवारांनी गाडीची काच खाली घेत आंदोलकांशी बातचीत सुद्धा केली। त्यामधला काही तपशील समोर आलाय का? नेमकी काय बातचीत झाली? शरद पवारांनी काही शब्द दिलाय, काही आश्वासन दिलंय, मुख्यमंत्र्यांशी बोलतो अशा स्वरूपाची काही चर्चा झाली, असा काही तपशील समोर येतोय का? नक्कीच विक्रांत, ज्यावेळेस गाडी काच खोलून मराठा समाज बांधवांशी त्यांनी चर्चा केली, परंतु हे अजून स्पष्ट झालेलं नाही की त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो वगैरे असं काही आता अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। बरं, ही चर्चा केल्यानंतर मराठा आंदोलक ज्यांनी ताफा अडवला होता, ज्यांनी गाडी अडवली होती, त्यांचं समाधान झालंय का? ते शांत झालेले आहेत का? हो, आता नक्कीच त्यांनी आता ते शांत झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि मराठा समाजाने पुढे परत शरद पवारांची गाडी ही पुढे गेलेली आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद माऊली, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी आपण पाहतोय सोलापूरमधून मराठा आंदोलकांनी शरद पवारांची गाडी अडवलेली आहे आणि मराठा आरक्षणासंदर्भात त्यांना प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत।